राज्यात पळून जाऊन लग्न करण्याच्या वाढत्या घटनांवर आता विधानसभेत जोरदार चर्चा झाली आहे। अनधिकृतपणे विवाह लावून देणाऱ्या संस्था, छापील फॉर्मच्या आधारे विवाह करून देण्याचे प्रकार आणि त्यानंतर पोलिसांना दिल्या जाणाऱ्या तक्रारी यावर अनेक आमदारांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर कायदा करण्याची मागणी सभागृहामध्ये जोरदार करण्यात आली। पळून जाऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांची संख्या वाढत असल्याने राज्यातील सामाजिक वातावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा मुद्दा विधिमंडळात पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित करण्यात आला। आमदार कैलास पाटील यांनी अनधिकृतपणे विवाह लावून देणाऱ्या संस्था आणि मंगल कार्यालयावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली। अशा ठिकाणी कोणतीही अधिकृत पडताळणी न करता विवाह लावले जात असल्याचा आरोपही त्यांनी सभागृहात केला। दरम्यान आमदार प्रशांत बंब यांनीही या विषयावर लक्षवेधी मांडणी करत विवाहासाठी केवळ वयाची अट पूर्ण असणे पुरेसे नसून विवाहाची अधिकृत शासकीय नोंदणी अनिवार्य करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचीही गरज असल्याची त्यांनी मागणी केली। मी मंत्रिमंडळ तुम्हाला फॉर्म देतो, हे ठरलेलं आहे सगळं काय। आम्ही त्या मुलाचं मुलीचं नाव, आम्ही दोघांचे प्रेमसंबंध बऱ्याच दिवसापासून होते, सदर प्रेमसंबंधाची रूपा विवाहामध्ये करायचा आम्ही निश्चय केला असून त्यानुसार तारीख कोरी यामध्ये आम्ही आळंदी देवाची तालुका खेड येथे कायदेशीररित्या विवाह केलेला आहे। सदर विवाहास आमच्या घरच्यांचा विरोध असल्याने आम्हाला त्यांच्यापासून आम्हाला धोका व त्रास होण्याची शक्यता आहे। आम्ही दोघे वयाने सज्ञान असून आमच्या मर्जीने निर्णय घेण्याचा अधिकार आहे। सदर विवाहाबाबत घरच्यांची पोलिसात तक्रार केली असल्यास ती रद्द ठरवण्यास यावी, कारण आम्ही कायदेशीररित्या विवाह केलेला आहे। घरच्यांच्या लोकांपासून आम्हाला संरक्षण द्यावे, त्रास होतोय। हे त्यांच्याकडे छापील फॉर्म आहे। हे जे प्रकार आहेत ना असले मंगल कार्यालयाचे किंवा जे असे प्रमाणपत्र ह्याला अधिकार आहे का? विवाह नोंदणी निबंधक आहेत का? अशा लोकांना पायबंद कायद्याने घालणं गरजेचं आहे, एवढंच मला सांगायचंय। आणि या प्रथा थांबवल्या पाहिजेत। सन्माननीय मंत्री महोदय। दरम्यान आमदार प्रशांत बंब यांनीही या विषयावर लक्षवेधी मांडणी करत विवाहासाठी केवळ वयाची अट पूर्ण असणे पुरेसे नसून विवाहाची अधिकृत शासकीय नोंदणी अनिवार्य करण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याचीही गरज असल्याची त्यांनी मागणी केली। अध्यक्ष महोदय, सध्या ते अतिशय चिंताजनक आहे आणि ते याच्याकरता आहेत की वय वर्ष 18 म्हणजे नुकतेच 12वी पास जास्तीत जास्त ते मुलं मुली झालेले असणार आहे। अध्यक्ष महोदय, मुलगा सुद्धा काही कमावता 21व्या वर्षामध्ये अजून तुम्ही आणि मी कधी बघितलेला नसेल अध्यक्ष महोदय, परंतु ते वय, भावनिक सगळं अतिरेक, त्यानंतर समजा डोक्याची अपरिपक्वता, या सगळ्या बाबींमुळे आणि कित्येक जण तर मुलगी 18 वर्ष 2 दिवसाची झाली किंवा मुलगा 21 वर्षाचा झाला की ते तयारच असतात आणि लागलीच अध्यक्ष महोदय पळून जातात आणि त्याला गोंडच नाव देतात प्रेम विवाह। प्रेम विवाहाला हरकत नाहीये अध्यक्ष महोदय, हरकत कुणाची असणार नाही, असायला नाही पण पाहिजे, परंतु अध्यक्ष महोदय पळून जाऊन लग्न करणं ह्याला काय प्रेम म्हणतात का? म्हणजे आपल्या आई वडिलांनी आपल्याला इतकं लहानपणापासून प्रेम दिलं, म्हणजे आई वडिलांच्या प्रेमाला लाट मारायची आणि आपण पळून जाऊन लग्न करायचं। आई वडिलांना समजून सांगितलं पाहिजे की मी प्रेम करतोय, खरं प्रेम आहे माझं। आई वडील चेक करतात अध्यक्ष महोदय, काय चेक करतात की हा मुलगा बरोबर कमावेल की नाही। मुलगी तर घरातनं जाते, मुलगा तो त्याच्या घरी राहील किंवा आणखीन कुठे राहील अध्यक्ष महोदय, परंतु मुलगी घरातनं एकदा निघून गेली की तिला अनंत समस्यांना तोंड द्यावं लागतं। आणि 18 वर्षाचं वयच असं असतं अध्यक्ष महोदय की जे म्हणजे तुम्हाला एकतर सोशल मीडियाचा पण अतिप्रभाव त्याच्यामध्ये निमित्त आहे। नो डाऊट की आई वडिलांच्या पण काही चुका असतील, परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला काही कायद्याच्या फ्रेम्स बनवावे लागणार आहेत। 18 वर्षाच्या नंतर जर मुला मुलींना लग्न करायचं असेल, लग्न कुणाचंही असो, विवाहाची नोंदणी सरकारकडे केल्यानंतरच लग्न त्यांनी केलं पाहिजे अध्यक्ष महोदय। 18 वर्षाचं वय झालं, तुम्ही पळून चाललेत आणि तिथून ते लिहितात पीआयला तिथल्या लोकलच्या की आम्ही आता येतोय आणि मला माझ्या आई वडिलांकडनंच जीवे मारण्याचा धोका आहे। अरे हे काय प्रकार चालले अध्यक्ष महोदय? मी पुन्हा सांगतो, 18 वर्ष मुलीचं वय म्हणजे अवघ्या फक्त 12वी पास किंवा तिला ग्रॅज्युएशनचं पहिलं वर्ष असणार आहे। आई वडील काय बघणार अध्यक्ष महोदय? मुलगा चांगला आहे की नाही, हा भविष्यामध्ये बरोबर त्याचं कुटुंब चालवेल की नाही, ह्याचं समाजामध्ये वर्तन कसं आहे, ह्याच्या सगळ्या बाकीच्या हॅबिट्स कशा आहेत, हे आई वडील चेक करूनच मुला मुलीचं लग्न लावतात किंवा मुलंवाले असले तरी त्या मुलीच्या बाबतीमध्ये चेक करतील, परंतु असा कोणताही विचार न करता अध्यक्ष महोदय हे पळून जाण्याचे प्रकार जे वाढलेले आहेत
त्याला आपल्याला कायदेशीर पायबंद घालण्याची गरज आहे. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी अनधिकृत विवाह लावणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई, विवाह प्रक्रियेसाठी स्पष्ट नियमावली आणि आवश्यक असल्यास नवीन कायदा करण्याची मागणीही विधानसभेमध्ये करण्यात आली. आता या मागण्यावर राज्य सरकार कोणती भूमिका घेणार आणि या संदर्भात नवीन नियम अथवा कायदा आणला जातो का, याकडे राज्यभरांचे लक्ष लागले आहे. लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.